हॅलो टू ऑल माय बिलव्ड ॲस्पिरंट्स. आय होप की तुम्ही फक्त टेन्शनमध्ये न येता आणि प्रेशरमध्ये न येता तुम्ही तयारी केलेली असेल BMCची. आणि मी साधी पण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवस करेक्ट प्रोसेसमध्ये, मी म्हणत नाही प्रत्येकजण 100% एफिशियन्सीने, कधी तुमची 70% एफिशियन्सी असेल, कधी ती तुम्ही 110 क्रॉस केलेली असेल, तुम्हाला माहिती बेटर. बट नक्कीच तुम्ही तुमच्या बेस्ट तुम्ही तुमचं देऊन तुम्ही ह्या दिवसांपर्यंत आलेला आहात आणि व्यवस्थित मेहनत घेऊन मी तुम्हाला शुअरिटी देतो की तुम्हाला डेफिनेटली पेपर कसाही येऊ दे, टफनेस लेवल सगळ्यांसाठी सेम असते, तो इझी येऊ देत, वॉट एव्हर डिफिकल्ट येऊ देत, पण जर तुम्ही प्रोसेस करेक्ट करताय तर डेफिनेटली तुम्हाला चांगला रिझल्ट बघायला मिळेल. सो त्या प्रोसेस करेक्ट करण्यासाठीचा एक ॲक्च्युअल मेजर कॉन्सिक्वेंट होता टेस्ट सिरीज. मी टेस्ट सिरीज सुरुवातीला घेऊन आलो तुमच्यासमोर म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स आहे का, तर तसं नव्हतं. ॲक्च्युअलमध्ये त्याचा इम्पॉर्टन्स होता म्हणून मी तुमच्यासमोर ती घेऊन आलेलो. सो टेस्ट सिरीज, कारण आपली जी एक्झाम आहे एकतर ती IBPS आणि BMC, नॉट ओनली IBPS, पण ज्या वेळेला वेन इट कम्स टू IBPS विथ BMC अँड दे हॅव कंडक्टेड वन पर्टिक्युलर एक्झाम कंबाईंडली. सो ते काय करतात, आता ऑब्व्हियसली तुम्हाला बघा ना, पेपर पॅटर्न बघा आपला, नंबर ऑफ क्वेश्चन्स जास्त आहेत, ऑफरिंग टाईम कमी आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर आहे. TCSमध्ये कसं असतं, आयदर एक काहीतरी पॉझिटिव्ह असेल, दुसरा काहीतरी त्यांनी इझी लेवल ठेवलेली असते. सो तसं IBPSचं इथे ह्या केसमध्ये नाही आहे आणि म्हणून मॉक टेस्ट इम्पॉर्टंट होती. सो पार्डन मी, मला थोडासा उशीर झाला की पोस्ट टेस्ट ॲनालिसिस तुमच्यापर्यंत पोचवायला, पण डेफिनेटली आपली कालच 10वी मॉक टेस्ट आपण अपलोड केलेली आहे आणि मी स्टॅट बघून आलो आहे. काही कोणी जास्त अटेम्प्ट केलेली नाही आहे 10वी मॉक टेस्ट. सो ऑब्व्हियसली तुम्ही प्रत्येकजण ज्यांनी टेस्ट सिरीज घेतलेली आहे, सो ते 10 किंवा त्याच्या आधीच्या, म्हणजे 9 किंवा त्याच्या आधीच्या ज्या टेस्ट आहेत तेच अजून तुम्ही अटेम्प्ट करतात, विच इज ओके. म्हणजे की आता हा जो पोस्ट टेस्ट जे मी म्हणतो आहे म्हणजेच काय, तर आपण बघा, तुम्ही तुमचा आता एक्झाम टाईम आपला 90 मिनिट्स आहे. ॲक्च्युअल आपली टेस्ट पण 90 मिनिट्सची आहे. 100 क्वेश्चन्स आहेत, 60 क्वेश्चन टेक्निकल, 20 GS/GK, 20 रिझनिंग. सो त्यावेळेला तुम्ही 90 मिनिट्स स्पेंड करणार. आफ्टर 90 मिनिट्स तुम्ही कसा टाईम तो युटिलाइज करताय आणि काय एक्स्ट्रॅक्ट करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो तेच मी तुम्हाला आज सांगतोय. सो लेट्स फोकस ऑन दिस. सो पहिलं तर पोस्ट टेस्ट ॲनालिसिस. सो इथे बघा, तुम्ही आता टेस्ट दिली, एकतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग असतं त्यावेळेला तुम्हाला 100 आउट ऑफ 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाही आहेत. म्हणजे आपल्या कशा केस पडणार आहेत बघा, एकतर एक असेल अटेम्प्टेड, राईट, किंवा अनअटेम्प्ट. अनअटेम्प्टेड, राईट. पेनाची थिकनेस का हे होते, ओके ओके ओके. एकतर तुमचे अटेम्प्टेड असतील किंवा अनअटेम्प्ट केलेले असतील. सो लेट्स से एक एक्झाम्पल घेतोय टेंटेटिव्हली तुम्हाला बेटर समजण्यासाठी. लेट्स से आपले टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत, 100 आहेत. आणि मी इथे फक्त टेक्निकलसाठी बोलत नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिझनिंग आणि GS/GK हे सुद्धा इन्क्लूड करून किंवा धरून चाला, राईट. सो बघा, अटेम्प्टेड जे तुम्ही केलेले आहेत, लेट्स से आउट ऑफ 100 यू हॅव अटेम्प्टेड लेट्स से अराउंड 75. ओके, 75 नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्ही अटेम्प्ट केले. त्याच्यानंतर अनअटेम्प्टेड, ओके, 25, राईट. आता अटेम्प्ट केलेले पण फर्दर 2 कॅटेगरी होतील, राईट. त्या कशा होतील, एकतर तुमचं उत्तर किंवा तो जो प्रश्न आहे तो एकतर तुमचा बरोबर आलाय, राईट, किंवा चुकलंय. म्हणजे जे 75 तुम्ही अटेम्प्ट केलेत एकतर ते राईट आलेत और रॉंग आलेत. ओके, सो लेट्स से तुमचे 60 नंबर ऑफ
क्वेश्चन्स आउट ऑफ 75. ओके, बरोबर आहेत. आणि लेट्स से 15 आपले चुकलेत, म्हणजे अटेम्प्ट केलेत आणि चुकलेत. ओके, आणि हे आपले 25 आहेत, राईट. सो आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. एकतर बघा, निगेटिव्ह मार्किंग किंवा ब्लाइंडली अटेम्प्ट करायचं का नाही आहे, का तो ब्लंडर होऊ शकतो. आता बघा, इथे लगेच तुम्हाला कळेल. आपला पेपर 100 मार्क्स आहे, 100 क्वेश्चन्स आहेत. लेट्स से तुमचा ॲक्च्युअल हा एक्झामचा सिनॅरिओ आहे. एक फॉर एक्झाम्पल लेट्स से एक स्टुडंट ए आहे, एक स्टुडंट बी आहे, राईट. सो स्टुडंट एने काय केलं, दोघांनी 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, राईट. सो 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले आणि 25 क्वेश्चन्स लेफ्ट केले. ज्याने एने 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट करून त्याच्यामध्ये 60 बरोबर केले आणि 15 चुकला तो. म्हणजे आता त्याला मार्क्स किती मिळणार हो, त्याने कमवलेले 60 मार्क्स, राईट. त्याच्यामधून त्याने घालवलेले हे 15 डिवायडेड बाय 4 करा. लेट्स से 7.5 आणि 3.75, राईट. 3.75 लेट्स से 4, म्हणजे 60 मायनस 4 किती झाले, डायरेक्ट 56 झाले. ओके, आता बी स्टुडंट 75ने अटेम्प्ट केल्यात त्याने 75 क्वेश्चन्स. ओके, आणि 75 क्वेश्चन्स अटेम्प्ट केल्यावर त्याचे लेट्स से 5 चुकलेत, म्हणजे 1.25. त्याने कमवलेले किती, 60, आणि त्याचं डिडक्ट किती होणार आहेत, ओन्ली 1.25. म्हणजे मी तुम्हाला हेच सांगतोय, एकतर तुम्हाला ॲक्युरसी ठेवायची आहे. सेकंड म्हणजे ब्लंडर होईल जर तुम्ही 75 आणि प्लस हे अनअटेम्प्टेड, समजा लेट्स कन्सिडर केस सी असेल, ज्याने 25 मधले पण अजून 15-20 त्याने अटेम्प्ट केले, किती ब्लंडर होईल बघा. म्हणजे इथे बी स्टुडंटने 5च रॉंग त्याचे अटेम्प्ट झाले, ए स्टुडंटचे 15 अटेम्प्ट झालेले. 10 क्वेश्चन्समध्ये आपल्याला कितीचा फरक बघायला मिळाला. ओके, आणि तो मार्जिन ऑफ एरर खूप असतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही आधीच माइंडसेट ठेवून जाऊ नका की सर माझा एवढा अभ्यास झाला आहे, मी काही करून 95 क्वेश्चन्स अटेम्प्ट करणारच नाही. तुम्हाला जसा क्वेश्चन समोर असेल त्याला तसं ट्रीट करायचं आहे, तसं पुढे जायचं आहे. म्हणजे मग एक क्वेश्चन अटेम्प्ट करून तुम्ही जो ओव्हरऑल पेपरची डिफिकल्टी आहे त्याला ॲडिक्वेट, आणि जी तुमची तयारी आहे त्याला ॲडिक्वेट तुमचा अटेम्प्ट झालेला असेल. अननेसेसरी एक्सेसिव्ह एरर्स होणार नाही, राईट. सो ते एक होतं. आपण परत ह्याच्यावर येऊया. बघा, आपले 75 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केलेले, त्याच्यामधले 60 बरोबर आले, चुकले किती, 15. आता तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे, हे चुकलेले, राईट, हे चुकलेले 15, ओके, आणि अनअटेम्प्टेड 25, ह्याला फोकस करा. ज्यावेळेला तुम्ही ॲनालाइज करणार ना, मला सर मार्क्स खूप कमी आले, मी डिमोटिवेट झालो. मला स्टुडंट्सने रिप्लाय केलेला की सर तुम्ही मी खूप आधी एनकरेज्ड होतो, काय टेक्स्टबुकचे टेस्ट सिरीज दिलेले आहे, तुमचे टेस्ट सिरीज दिले आणि मला डिमोटिवेटेड वाटते. असं करू नका. म्हणजे काय, पहिली तर गोष्ट तुम्हाला, मी नाही आहे मार्क्स द्यायला बसलेलो आहे, मी IBPS आहे का, नाही आहे ना, किंवा मी BMC आहे का, पोस्ट द्यायला बसलो आहे, नाही आहे. मी तुम्हाला त्यासाठी तयार करायला जी काय टेस्ट सिरीज घेऊन आलो. एकतर पहिली गोष्ट, टेस्ट सिरीजचा मेन मोटिव्ह तुम्हाला किती मार्क्स पडलेत हा संदर्भ नसतो. तुम्ही ती टेस्ट दिल्यानंतर काय त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट करताय, कसं पोस्ट ॲनालिसिस करताय, कसं त्याला अप्रोच करताय, जे की मी टेस्टच्या आधीच्या गोष्टी ज्या होत्या त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या ॲपवर आहेच, राईट. ह्याच्या खालीच असेल, तुम्हाला मिळालेला असेल. नंतर आपण 25 मॅथ डेजची स्ट्रॅटेजी पण घेतली. सो तुम्हाला ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला हे जे 15 चुकलेले आणि अनअटेम्प्टेड 25, पहिलं तर तुम्हाला ह्या 40 क्वेश्चन्सला फोकस करायचं. ओके, सो एकतर अनअटेम्प्टेड, ह्याची कारणं काय असतील, वेळ. ओके, वेळेची कमतरता हे मेजरच कारण असतं ना प्रत्येकाचं. म्हणजेच काय झालं, इथे तुमचा खूप टाइम तुमचा कन्झ्युम झालेला आहे ड्युरिंग तो क्वेश्चन अटेम्प्ट करताना, सॉल्व्ह करताना. सो इथे वेळेची कमतरता. ओके, किंवा कन्सेप्ट माहिती नाही.
बघा, कन्सेप्ट एखादा माहिती नसेल तुम्हाला तोपर्यंत अगेन तुम्ही तुमच्या क्लास नोट्समध्ये, शॉर्ट नोट्समध्ये जा, वॉट एव्हर रेफर तुम्ही केलेला आहे तो, आणि तुम्ही जे कन्सेप्टचं जे आपलं आहे ना ते तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. पण वेळेची कमतरता म्हणजेच काय, तुम्ही तिकडे वेळ लॉस्ट केलेला आहे. एकतर तुम्ही विचार करण्यामध्ये, म्हणजे स्टेटमेंट बेस्ड जर क्वेश्चन्स असतील तर विचार करण्यात वेळ घालवला आहे, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्या सतत तुम्हाला ते स्टेटमेंट अगेन रीड करायला लागलं आहे, म्हणजेच काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन तिथे नव्हतं. एकतर ते अवॉइड करा, आणि तेच तुम्हाला मॉक टेस्टमध्ये त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे, म्हणजे ॲक्च्युअल तुमच्या डीडेमध्ये ते गोष्ट ती होणार नाही तुमच्याकडून. सेकंड, न्यूमेरिकल्स असतील किंवा काही फॉर्म्युला वाल्या ज्या गोष्टी असतील तिकडे तुम्ही काय केलं असेल, कॅल्क्युलेशनमध्ये वेळ घालवला असेल, रफ कॅल्क्युलेशन करत बसलात. बघा, आपण इंजिनियर आहोत, ह्युमन ब्रेन आपलं, मी समजतो आपलं एफिशियंट आहे, आणि तुम्ही तयारी करून जाताय तर तुम्ही ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहात. तुम्ही जेवढं शक्य होईल ना तेवढे कॅल्क्युलेशन आहेत ना तुमच्या माइंडमध्ये करा, राईट. प्रत्येक कॅल्क्युलेशन तुम्हाला पेन पेपर घ्यायची गरज नाही आहे. जेवढं मनामध्ये कराल तेवढं फास्ट कराल, आणि जिथे गरज आहे तिथे कॅल्क्युलेटर तर तुम्हाला दिलेलं आहे, राईट. सो तिकडे तुम्ही टाईम वाचवू शकता. अजून कुठे टाईम वाचवता येईल ह्याचा तुम्ही नक्कीच विचार करा. सो वेळेची कमतरता, देन त्याच्यानंतर कन्सेप्ट माहिती नाही, हे रिझन्स असतील. कशासाठी? अनअटेम्प्टेड जे राहिले आहेत क्वेश्चन्स. ओके, सो तुमचे जे हे सर्व ज्या गोष्टी आहेत ना ह्या, म्हणून तर मॉक टेस्ट महत्त्वाची आहे. ह्या इथेच सर्व ब्लंडर करा, म्हणजे फायनल पेपरला ब्लंडर होत नाहीत. देन त्याच्यानंतर चुकलं, जे आपले अटेम्प्ट केले आणि चुकले, राईट. म्हणजेच इथे आपले काय होतं, एकतर सिली मिस्टेक होते, मग ती तुमचा जरी तो थेरॉटिकल क्वेश्चन असू दे तरी पण तुमच्या समजण्यामध्ये किंवा तुम्हाला नंतर रिअलायझेशन होतं. सो ह्या सिली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी आहे ना, सगळ्यात पहिलं म्हणजे जे तुम्ही त्यावेळेला अटेम्प्ट केले, अटेम्प्ट म्हणजे तुम्हाला वाटलं ओके हे आन्सर आहे, आणि देन तुम्ही पुढे जात आहे, एक लेट से 2 सेकंद थांबा, परत तो क्वेश्चन्स व्यवस्थित बघा, स्वतःच्या माइंडला एक ब्रेक थ्रू द्या की ओके हा राईट आहे ना, विचारा, आणि देन प्रोसीड करा. ओके, घाईघाईमध्ये की ओके केला गेलो असं करू नका. सो एकतर ते सिली मिस्टेक तुम्ही अशी अवॉइड करू शकता, आणि डेफिनेटली जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे सिली मिस्टेक त्या नाही होत, मग त्या ह्याचा पर्सेंटेज खूपच कमी होऊन जातं. सो अजून आपले चुकायची काय कारणं आहेत, राईट. एक तर सिली मिस्टेक हेच मेजर असतं. कन्सेप्ट माहिती म्हणजे जर तो नाही माहिती आहे तर नाहीच माहिती आहे, राईट. आपण अच्छा वेगळा काहीतरी कन्सेप्ट लावला आहे आणि नंतर कळलं अरे हे नव्हतं तसं, असं काही होत नाही इन जनरली. म्हणून मी या अनअटेम्प्टेडमध्ये आपल्याला कन्सेप्टचा कव्हर झालेला आहे. जर तुम्हाला ते माहिती नसेल किंवा विसरलेलं असाल तर तुम्ही अगेन तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये हे कराल. हे मी तुम्हाला सांगायचं कसं कारण काय, कारण तुम्ही ही प्रत्येक टेस्ट देत आहे, मला माहिती नाही तुम्ही कसं ॲनालिसिस करताय, राईट. सो त्याच्यामुळे मला नेसेसिटी वाटली तुम्हाला हे सांगायची की एक प्रत्येक मी तुम्हाला आधीच म्हटलेलं ज्यावेळेला मी BMCची टेस्ट सिरीज लॉन्च केली की BMCची टेस्ट सिरीज कशी द्यायची हे सुद्धा एक त्याचं एक स्किल आहे. स्किल म्हणण्यापेक्षा एक त्याचे जे आपल्याला त्याला ॲक्च्युअल त्याचा यूज झाला पाहिजे आपल्या फायनल प्रिपरेशन डेजमध्ये, आणि आपल्या त्या रिफ्लेक्ट झालं पाहिजे आपल्या पेपरमध्ये. जर तुम्ही हे सर्व करताय, ॲनालिसिस करताय, मी म्हणत नाही असंच्या असं, ओके, पण हा एक वे आहे. मी कायम तुम्हाला माहिती असेल तर कायम मी तुम्हाला चांगला एक ॲप्रोच द्यायचा माझ्याकडून मी जेन्युइन प्रयत्न करतो. सो तसाच हा मी एक प्रयत्न करतोय. तुम्हाला कळू देत थॉट प्रोसेस कशी असू देत वेन यू कम्प्लिटेड युअर रिस्पेक्टिव्ह मॉक टेस्ट, राईट. सो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकतर आपले माहिती आपल्याला एकतर क्वेश्चन आपण सोडवले आहेत किंवा नाही सोडवले आहेत, नाही सोडवलेले नंबर ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला ते बघायचं आहे. सोल्युशन्स बघा, जर तुम्हाला विदिन आम्ही दिलेल्या गिवन सोल्युशन्समध्ये सफिशियंट इनफ वाटत नाही आहे, तुम्ही तुमच्या रिसोर्स ओपन करा. पण ॲनालिसिस करायला म्हणजे टेस्टला लेट्स आपल्याला 90 मिनिट्स डिवोट करतो ना आपण, ॲनालिसिससाठी तुम्हाला हे सर्व करायला 3 तास जाणार. पण ते 3 तास त्याच वेळेला आणि त्याच स्टुडंटनी स्पेंड करा जे फक्त प्युअर रिव्हिजन आणि प्रॅक्टिस मोडमध्ये आहेत. म्हणजे आता JEEच्या पेपरला उद्याचा 1 दिवस आणि AC पेपरला लेट्सचे 7 दिवस राहिलेत. सो तुम्ही आता ह्या स्टेटमध्ये, मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण डेफिनेटली तुम्हाला तुमच्या कन्सेप्टवर, तुमच्या सब्जेक्ट्सवर चांगली होल्ड पाहिजे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स, आय एम टॉकिंग अबाउट ओनली दोज विच आर लाईक 13 सब्जेक्ट्स विच गोईंग टू बी आस्क्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग, राईट. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. बाकी बऱ्याच गोष्टी ह्या वेळेला BMCसाठी मी करायच्या ठरवलेल्या, सगळं त्याच्यासाठी ॲक्च्युअलमध्ये जेन्युइनली मी तुमचं माफी मागतो, नाही करता आल्या. काही कुठले एक्सक्यूज नाही देत आहे तुम्हाला, पण काही तसे दिवस गेले, काही तशा गोष्टी झाल्या चुकीच्या, सो त्याच्यामुळे नाही जमलं करायला. पण डेफिनेटली तरीसुद्धा मी त्याच सर्व वेळेमध्ये मी स्ट्रॅटेजीची आपल्या UNM वर्तुळवर किंवा आता हे MH अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर
मी जेवढं शक्य होतं टेस्ट सिरीज, आता बघा ना TPAच्या वेळेला जेवढं मी कॉन्ट्रीब्यूट केलेलं, BMCची जी आपली आता नेक्स्ट एक्झाम आहे त्याच्या वेळेला जरा मी तुमच्यासमोर टेस्ट सिरीज घेऊन आलो. अजून बेटर वेमध्ये WRD असेल किंवा आता पुढच्या एक्झाम्स असतील त्यावेळेला मी नक्कीच तुमच्यासमोर चांगल्या वेमध्ये प्रेझेंट होईन. आणि आय होप तुम्हाला, बघा एक गोष्ट सांगतो शेवटची, तुमची तयारी किती झाली आहे हे तुम्हाला आणि तुमच्या मनाला माहिती. तो पेपर ज्याने सेट केलेला आहे त्याला माहिती आहे का? नाही आहे, नाही माहिती आहे. तुम्हाला इथून पुढचा प्रत्येक तास तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्समध्ये स्पेंड करायचं आहे. छावा प्रत्येकाने बघितला असेल, संभाजी महाराजांचा अक्षरशः क्लायमॅक्स प्रत्येकाला माहिती आहे. ओके, असं समजा शेवटचा श्वास गेल्यानंतर पण तो माणूस फक्त लढत राहिला. आपल्या रक्तामध्ये आहे. तुम्हाला तेच करायचं आहे. तुमची प्रिपरेशन किती पण झालेली असेल, आय डोंट नो, आय डोंट केअर. मला एवढं समजतं तुम्ही कॅपेबल आहात. कसे कॅपेबल आहात सर? तुम्हाला कसं समजलं? ज्या वेळेला तुम्ही तुमचं वॉटेवर तुमच्या लाईफचे बाकीचे सर्व प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमचं काही असेल, पर्सनल लाईफ असेल, प्रोफेशनल करिअरचं तुमचं ऑलरेडी जॉबला असाल नसाल, ते सर्व सांभाळून तुम्ही प्रिपेअर करताय आणि प्रिपेअर जो करतो आहे त्याच्याबद्दल मला कायम रिस्पेक्ट आहे. मी आता तुमच्यासमोर फॅकल्टी असलो, टीचर असलो, स्वतः मी एक ॲस्पिरंट होतो आणि आहे, राईट? सो मी समजू शकतो. मी त्याच्यामुळे म्हणतो आहे की तुम्ही कॅपेबल आहात. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. फक्त माइंडसेट राईट ठेवा, राईट माइंडसेट ठेवा. जर तुम्ही स्वतःला हे म्हणताय की माझं हे झालं नाही आहे तर ते नाही झालं आहे. जर तुम्ही स्वतःला हे म्हणताय की ओके मला माहिती आहे तर ते माहिती आहे, राईट? असंच थॉट प्रोसेसने प्रोसीड करा. जास्त वेळ तुमचा घेत नाही. आय होप. बाकी काही तुमचे क्वेश्चन्सचे मला माहिती आहेत की बरेच क्वेश्चन्स आमच्याकडून टायपिंगच्या मध्ये बरेच काही चुका झाल्या किंवा काही इन्सफिशियंट डेटा राहिला. सगळ्यात पहिले तर त्यासाठी खरोखर मी माफी मागतो त्या प्रत्येक क्वेश्चन्ससाठी. कारण मी असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं आमच्याकडून, पण काही गोष्टी झाल्या आणि जेन्युनली मी माझ्या चुकांवर दुर्लक्ष करणारा किंवा पांघरून घालणारा नाही आहे. डेफिनेटली अजून ज्यावेळेला नेक्स्ट टाईम तुमच्यासमोर येईन त्यावेळेला अजून बेटर वेमध्ये, बेटर फॉर्मॅटमध्ये, बेटर गोष्टी घेऊन एफिशियंटली तुमच्यासमोर येईल. सो आय होप. आणि तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या जागेवरून मला एनकरेज करत राहणं हे महत्त्वाचं आहे. कारण डेफिनेटली त्यामध्ये आपलं लाईक मी जो विचार करून स्टुडंटसमोर अपिअर होतो आहे सो त्या सर्व गोष्टी साध्य होतील, राईट? सो हॅव अ गुड डे आणि ऑल द बेस्ट. जय हिंद.